नाव डिक्लेअर केलं. मराठवाड्यामधलं देखील एक नाव मोठं चर्चेचा विषय बनलेलं आहे. उमेदवारी जाहीर झाली. भारतीय जनता पार्टीने राज्यसभेसाठी जे 4 उमेदवार घोषित केलेले आहेत, हे महाराष्ट्राचं उत्कृष्ट सोशल इंजिनिअरिंग आहे. या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिलेला आहे, ओबीसी वर्गाला न्याय दिलेला आहे, अनुसूचित जाती वर्गाला न्याय दिलेला आहे, अनुसूचित जमाती वर्गाला न्याय दिलेला आहे. याचं सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्राचं खूप चांगलं केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचं जाण आणि भान ठेवून जे उमेदवार दिलेले आहेत ते चांगले दिलेले आहेत. आणि एकूण महाराष्ट्राची परिस्थिती पाहता हे सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील अशी खात्री आहे. हो, एकीकडे बघितलं तर विरोधक भारतीय जनता पार्टीकडे एक जातीवादी चेहरा म्हणून बघत होता, पण ज्या उमेदवारीमुळे आहे विरोधकांना बोलायला शब्द सुद्धा अपुरे पडले. हे भारतीय जनता पार्टी मुळात जातीवादी पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीला जातीवादी पार्टी, मनोवादी पार्टी असं म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न या देशातील विरोधी पक्षांनी केलेला आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची एकूण रचना, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचं एक सोशल इंजिनिअरिंग पाहिलं तर त्याच्यामध्ये जातीवाद आणि मनुवाद कुठेही तुम्हाला मागमूस सुद्धा दिसणार नाही. त्यामुळे विरोधकांनी जे दूषण लावलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी, हे चुकीचं आहे, गलत आहे. अजित पवार अपघात प्रकरणी AAIB, DGCA आणि महाराष्ट्राच्या CID खाते हे तिन्ही स्तरावर तपास करत आहेत. याच्याबरोबरच अपघातामध्ये प्राप्त झालेले पुरावे आणि त्याचं विश्लेषण करण्याला वेळ लागत असल्यामुळे एकूण झालेल्या तपासाचं एकत्रित विश्लेषण होणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या CID मंत्रालयाने खात्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या तपासामध्ये अपघात आहे का घात आहे का तांत्रिक निष्काळजीपणा आहे, या संदर्भामध्ये जेव्हा अंतिम विश्लेषण पूर्ण होईल तेव्हा याच्यामध्ये जो जबाबदार असेल त्याच्यावर FIR दाखल होईल, गुन्हा दाखल होईल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास होऊ शकतो. जर या तपासाच्या संदर्भामध्ये जर काही शंका असतील तर त्यावेळेस CIDकडून हा तपास CBIकडे जाऊ शकतो. परंतु CBIकडे तपास गेल्यानंतर CBIचा तपास चालू होऊ शकतो. त्यामुळे घाई करण्यामध्ये अर्थ नाही. परंतु रोहित पवार यांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या संपूर्ण शंकाचं निरसन होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यांनी असं देखील म्हणलंय की CBI ज्याची निपक्षपाती होत नाही, पूर्ण तपास हा निपक्षपाती झाला पाहिजे, असं देखील रोहित पवारांचं म्हणणं आहे. हे पहा की या देशातील शासकीय तपास यंत्रणेवर अशा पद्धतीचा आक्षेप घेणं, शंका उपस्थित करणं गैर आहे. आत्ता CID स्तरावर हा तपास चालू आहे. CIDनी केलेला तपास जर समाधानकारक नसेल, त्याच्यामध्ये रोहित पवार किंवा अन्य एजन्सीने उपस्थित केलेले सर्व मुद्दे त्याचं शंका निरसन होत नसेल तर त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारकडे मागणी केल्यास आणि महाराष्ट्र सरकारने CBIला विनंती केल्यास CBI तपास चालू करू शकते आणि CBIचा तपास हा निष्पक्षपणे होईल अशी मला खात्री आहे.